नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली. आली माझ्या घरी ही दिवाळी. सर्व रसिक प्रेक्षकांना आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या दीपोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मगच आजच्या विषयाच्या प्रस्तावनेकडे वळते. आजचं युग हे संगणकाचं युग आहे हे म्हणतात ते काही खोटं नाही. अहो कुठलंही क्षेत्र बघा ना, मग ते शिक्षणाचं असू दे, आरोग्याचं असू दे, विज्ञानाचं असू दे, सर्व क्षेत्र ही संगणकाशिवाय अपूर्ण आहेत. संगणक जिथे आहे तिथे काम अतिशय तत्परतेनं चपळाईनं पूर्ण केलं जातं. एक काळ असा होता की या संगणकामध्ये वेगवान पद्धतीने बदल घडत होते, नवनवीन संशोधनं होत होती आणि सुपर कॉम्प्युटर्स जन्माला येत होते. याच कालावधीमध्ये अशाच प्रकारे संशोधन करून एका अनुपम संगणकाचा जन्म देणाऱ्या आणि त्याचं प्रोग्रॅमिंग तयार करणाऱ्या या क्षेत्रातील एका सुपर वुमनला आजच्या भागात आपण भेटणार आहोत. पण तत्पूर्वी जाणून घेऊया आजचा विषय. आजचा विषय आहे संगणक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सुपर वुमन. आणि या सुपर वुमन कोण आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायची इच्छा झाली असेल हे मला माहिती आहे. तेव्हा सर्वप्रथम मी त्यांची ओळख करून देणार आहे. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुनीता महाजन, संगणक तज्ञ. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आणि खरंच हा अनुपम संगणक आणि हे सगळं संशोधन हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून, कारण आपला अनुभव या क्षेत्रातला अतिशय दांडगा आहे. तेव्हा सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या मान्यवरांची मी ओळख करून देते. डॉक्टर सुनीता महाजन, संगणक तज्ञ, MSc फिजिक्स, कम्प्युटर टेक्नॉलॉजी विषयामध्ये SNDT महिला विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. पॅरलल प्रोग्रॅमिंग या विषयात त्यांचं योगदान अमूल्य आहे. 1969 मध्ये BARC समूहाशी त्या जोडल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांचं कामातलं कौशल्य पारखून निरखून त्यांना रशिया आणि नॉर्वे येथे परदेशी ट्रेनिंगसाठी प्रशिक्षणासाठी पाठवलं गेलं. त्यानंतर BARC मधून त्या निवृत्त झाल्या आणि थेट SNDT महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्या सहभागी झाल्या. तिथे शिकवू लागल्या. उत्कृष्ट शिक्षिकेचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. अनुपम संगणक तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी याबाबतीत प्रशिक्षण दिलंय आणि त्यांची जडणघडण सुद्धा त्यांच्याकडून झाली आहे. वुमेन्स ग्रॅज्युएट युनियन याच्या त्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये असून या वयात सुद्धा त्या जोमानं काम करतायत आणि मला वाटतं ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आम्हाला सगळ्यांना आज आनंद होतोय की आपल्याकडून या क्षेत्रातले आपले अनुभव, संशोधन आणि कार्य आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत संगणक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सुपर वुमनशी गप्पा मारणार आहोत आणि हे संगणक क्षेत्र कसं काय घडलं, त्याची जडणघडण कशी झाली हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने प्रश्न असावेत. मॅडम, पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत करते आणि सुरुवात इथून करायची की इतक्या खरं तर वयाची ही बंधनं कामाला नसतात. एवढ्या चिरतरुण आपण आहात असंच मला म्हणायला लागेल. तर आपली नेमकी या क्षेत्रातली सुरुवात कधी झाली, तो काळ नेमका कधीचा होता आणि कशा पद्धतीने कामाला सुरुवात झाली, काय सांगाल? त्याचं असं आहे की MSc झाल्यानंतर मी BARCच्या ट्रेनिंग स्कूलला अप्लाय केलं आणि 1969 मध्ये मी पास झाले आणि मला त्यांनी कम्प्युटर सेंटरमध्ये टाकलं. आणि तेव्हापासून कम्प्युटरची माझी मैत्री झाली, ती आजतागायत चालू आहे. आणि आम्ही पुष्कळ त्याच्यावर काम केलं. पुष्कळ कम्प्युटर, तेव्हा फार मोठ्या खोलीत एकच कम्प्युटर होता, तो हनीवेल होता. आणि नंतर करता करता आम्हाला रशियन कम्प्युटर आम्ही तिथे बसवला. त्याचं नाव बेसम 6. सो बलशाया इलेक्ट्रॉनिका चिस्लीतलनया शेस्ट असं त्याचं नाव होतं. आणि त्याकरता आम्ही ट्रेनिंग घेतलं आणि ती पण खूप मजा मी नंतर सांगेन. पण तेव्हापासून हे सुरू झालं आणि नंतर करता करता माझ्या लक्षात आलं की पॅरलल प्रोसेसिंग वापरून सुपर कम्प्युटर करता येणं शक्य आहे. साधारण किती आपण म्हणतो पिढ्या आपण बघतो, तर या संगणकाच्या किती पिढ्या आपल्या नजरेखालून गेल्या आणि कुठल्या कुठल्या साधारण त्या पिढ्या होत्या, काय सांगाल? 5 पिढ्या होत्या. पहिली पिढी व्हॉल्व्हची. आपण कोणी व्हॉल्व्ह पाहिलेही नसतील. तेव्हा रेडिओमध्ये व्हॉल्व्हस वापरायचे, असे जरा मोठेसे बसलेले होते आणि त्यामुळं
काहीही करणार तर ते सगळं अवाढव्यच होऊन जायचं. त्याची पहिली पिढी झाली. तेव्हा तर इतकी उष्णता व्हायची तिथे की शेवटी सगळे किडे मकोडे सगळे मरून पडायचे त्या उष्णतेमुळे. त्यानंतर दुसऱ्या पिढीला ट्रान्झिस्टर्स आले, त्यामुळे जरा आकार कमी झाला, तरी पण मोठाली कपाटच असायची कम्प्युटर करता. तिसरी पिढी आली इंटिग्रेटेड सर्किट्सची. आपल्या सगळ्यांना इंटिग्रेटेड सर्किट्स माहिती आहेत. आपण त्याला हल्ली IC म्हणतो ना, IC चिप्स, त्या वापरून झाल्या. ती झाली तिसरी पिढी. नंतर चौथी पिढी इंटरनेट वापरून वगैरे. आणि आता पाचवी पिढी म्हणजे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मोबाईलमध्ये सुद्धा आपले कम्प्युटर चिप्स असतात सगळीकडे. अशा तऱ्हेनं हे 1 ते 5 पिढ्या मी पाहिल्या. आणि हे मला देवाचे आभार मानावेसे वाटतात की भल्या मोठ्या कम्प्युटरबरोबर काम करून आता अतिशय छोट्या कम्प्युटरवर पण आम्ही काम करू शकतो आणि त्याचा उपयोग करून आपलं आयुष्य सुकर करू शकतो. खरंय. आणि हे खरंच हे प्रचंड मोठा हा काळ आहे की इतक्या पिढ्या कॉम्प्युटरच्या येत गेल्या आणि त्यात बारीक बारीक वेगवेगळे बदल होत गेले आणि इतकी संशोधनं घडली की आज खरंच मॅडम म्हणाला तसा की आपल्या हातात मोबाईल भ्रमणध्वनी हे माध्यम आलं आणि खरंच कामं खूप सोपी आणि सोयीस्कर झाली आहेत. मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की खरं तर कॉम्प्युटरचे वेगवेगळे भाग असतात, वेगवेगळे घटक असतात, पण मग आपलं नेमकं कार्यक्षेत्र हे कुठल्या घटकाशी निगडित आहे आणि आपण कुठच्या प्रकारे काम केलं, काय सांगाल? आता सगळेजण सगळंच करतात, पण आमच्या वेळी कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे 2 भाग होते. हार्डवेअर म्हणजे समजा यंत्र नुसतं आणि ते चालवणं, त्याच्याकरता त्यात इन्स्ट्रक्शन्स घालणं, हे झालं सॉफ्टवेअर. तर त्यापैकी माझं काम सॉफ्टवेअरमध्ये होतं आणि हार्डवेअरची मला माहिती होती सगळी, कारण कुठलंही मशीन चालवणार, साधं शिवणयंत्र घ्या, ते चालवणार तरीसुद्धा तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. तसं आम्हाला हार्डवेअरची सगळी माहिती होती, पण ती नुसते कम्प्युटर ठेवला तर काही उपयोग नाही. तो चालवायचा कसा, त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं, हे खूप इंटरेस्टिंग होतं आणि त्याला प्रोग्रामिंग म्हणतात. आणि ते सिस्टीम प्रोग्रामिंग होतं. आणि आमच्या वेळी आम्हाला ते कम्प्युटरच्या देवळातले पुजारी म्हणायचे. म्हणजे आम्ही साधारणपणे देवाला हात लावू देत नसत. आपण सुद्धा आता देवळात जातो तेव्हा पुजारीच सगळं करतात, तसं आम्ही सगळं करायचो आणि जे वापरणारे वैज्ञानिक होते त्यांना नुसती उत्तरं द्यायचो. तशा तऱ्हेने आम्ही आधी काम केलं. आता करता करता प्रत्येकजण स्वतः करतो, त्यामुळं काही. आणि तुम्ही मुलं तर इतकी हुशार आहात, म्हणजे चैताली ही तर माझ्या नातीच्या वयाची असेल, तर तेव्हा त्यात काय म्हणजे ते सगळं तुम्ही करताच. आमच्यापेक्षा सुद्धा तुम्ही आता हुशार आहात. नाही, खरंच आहे. तुम्ही म्हणालात ते की तुम्ही खरंच आहे, मी नातीच्या तुमची नातच म्हणायला हरकत नाही. आता इथून पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत त्यांना तर इतकं हे माध्यम सोयीस्कर आणि सुकर झालंय की ते खूप पटापट या गोष्टी करतात. पण मग माझ्या मनात हा प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात की हे जे प्रोग्राम प्रोसेसिंग असेल किंवा हे सिस्टीम प्रोग्राम असेल, तर तो काळ असा होता की रोजच्या रोज काही ना काही बदल येत होते, क्रांती घडत होती. आणि मग त्यात तुम्ही विद्यार्थ्यांना हे शिकवणं, हे एक मोठं काम तुमच्या हातून घडलंय. तर मग हे शिकवताना नेमकं काय अडचणी आल्या किंवा काय मजा होत होत्या, तर काय सांगाल याविषयी? तर त्याचं असं आहे की आपण जो विचार करतो त्यापेक्षा कम्प्युटरला ज्या तऱ्हेनं प्रोग्राम करावं लागतं तो वेगळा असतो. त्याला प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. आता समजा एक बाई झाडू मारते घरात, तर मी तिला सांगेन, अगं इथली झाडू मारून झाल्यानंतर तिकडची पलीकडची पण झाडू मार. तर ती झाडू मारताना काय करेल, वाटेत जे काही वस्तू पडली असेल ती उचलून ठेवेल. ते तिला सांगावं लागत नाही, कारण ती माणूस आहे. कम्प्युटरला ते नाही सांगितलं तर तो त्याच्यासकट सगळं करून जाईल. आता रोबो आलेत झाडू मारणारे, पण ते असंच काहीतरी करतात, कुठेतरी जाऊन अडकतात आणि तिथे बसून राहतात. कारण कम्प्युटरला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित सांगावी लागते, योग्य त्या क्रमानं सांगावी लागते आणि ते प्रोग्रामिंग आहे. आणि ते साधारण 1970 पासून मला ती सवय लागली. त्यामुळे बहुतेक घरात सुद्धा आपण व्यवस्थित प्रोग्राम केला की काहीही करता येतं आणि त्या गोष्टी जरा सुकर होतात. नक्कीच. आणि मला वाटतं तुम्ही जे उदाहरण दिलं हे इतकं चपखल उदाहरण आहे की त्यातून तुम्हाला कळलं असेल की हे जे प्रोग्रॅमिंग करताना त्याच्यात अतिशय बारकाईने सगळ्या सूचना आपल्याला व्यवस्थित नोंदवाव्या लागतात.
तरच ते यंत्र आपल्या पद्धतीने आपल्याला हवं त्या पद्धतीने काम करू शकतं. आणि मला वाटतं हे करत असताना आपल्याला एक फार मोठी संधी मिळाली आणि ती संधी होती 1972 सालची संधी. रशियाला जायची संधी तुम्हाला मिळाली. तर 2 संधी आपल्याला मिळाल्या, रशिया आणि नॉर्वे. तर मला आधी रशियाचा आपला अनुभव जाणून घ्यायचा आहे की ते साल होता 1972 आणि आपला परदेश गमनाचा त्यावेळेचा योग आला. आणि किती साधारण कालावधीसाठी तुम्ही तिथे प्रशिक्षार्थी म्हणून गेला होतात? कुठल्या पद्धतीचं प्रशिक्षण आपण घेतलं, काय सांगाल? 3 महिने आम्ही तिकडे गेलो आणि साधारणपणे संबंध कम्प्युटरच्या हार्डवेअरची माहिती करून घेणं आणि नंतर प्रोग्रामिंगमध्ये जास्त शिकणं ह्याच्यात आम्ही होतो. तर सुरुवातीला आम्ही 15 जणांचा आमचा ग्रुप होता आणि माझ्याबरोबर एक इंजिनियर पण होत्या आणि आमची दोघींची जोडी होती. त्या हार्डवेअर इंजिनियर आणि मी सॉफ्टवेअर करणारी. आणि एकच भाषा आम्ही, तसं फोर्ट्रान ही भाषा तुम्हाला माहीत पण नसेल, पण फोर्ट्रान इतकी चांगली भाषा मला तरी सापडली नाही अजूनपर्यंत. ती प्रोग्रामिंग करायला अतिशय सोपी होती आणि त्याच्यात आम्ही करत होतो. परंतु रशियामध्ये मुख्य गोष्ट काय झाली की ते कोणी इंग्लिश बोलायचेच नाहीत. अच्छा. हां. आणि ती अगदी मिलिटरी स्टेट होती, जिकडे तिकडे तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स होती. अर्थात आम्ही सरकारी पाहुणे असल्यामुळे आम्हाला अत्यंत चांगल्या हॉटेल्समध्ये वगैरे त्यांनी ठेवलं होतं. आमची बडदास्त खूप चांगली राखली होती. आणि हा जो रशियन कम्प्युटर मी सांगितला तो विकत घेतला गेला कसा, ती एक गंमतच आहे. अरे वा, ती आम्हाला ऐकायला आवडेल, कारण आपण तो कॉम्प्युटर विकत घेतला. मग त्यावेळेला कशाच्या बदल्यात तो आपण विकत घेतला? तर काय झालं की साधारण अमेरिकेकडून आवक थांबली, सरकारी यांना नाही. मग रशियामध्ये आम्ही गेलो आणि त्यांनी बासमती तांदूळ सरकारला विकला, रशियन सरकारला, आणि त्याच्या बदल्यात कम्प्युटर घेतला. क्या बात आहे. त्यामुळे तिथे बासमती तांदूळ भरपूर असायचे. आणि मला वाटतं आपल्याकडे त्यावेळेला बासमती तांदूळ आपल्याला घेणं हे अवघड होतं. खरंच. आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपल्याला पुन्हा या उदाहरणातून कळतं की त्यावेळेला बासमती तांदूळ देऊन त्यावेळेला आपण रशियन कॉम्प्युटर खरेदी केला. मग या कॉम्प्युटरचं काय वेगळेपण होतं? म्हणजे तिथे तुम्ही नक्की कुठली गोष्ट शिकलात आणि आपल्याकडे आपण या पद्धतीने आम्ही संबंध त्याचं आर्किटेक्चर म्हणजे कसं काय ते होतं ते जरा वेगळं होतं. वेगळ्या तऱ्हेने त्यांनी केलं होतं. 4 मोठाली कपाटं होती. एकात ते सुरुवातीचं कम्प्युटर प्रोग्रामिंग करायचे, दुसऱ्या ह्याच्यात मेमरी. आपण आता बोलतो चालतो ते आपल्या लक्षात कितीतरी गोष्टी असतात, कारण आपली मेमरी असते आणि ते आपल्या लक्षात पण येत नाही की आपण लक्षात ठेवलं. कम्प्युटरची वेगळी मेमरी असायची तेव्हा, आणि आता पण आहे, पण ती तुमच्या लक्षात येत नाही कारण ती इतकी सूक्ष्म झालेली आहे की ती त्याच्यातच ती असते. मोबाईल फोनवरती तुम्ही चिप घालता, त्या चिपमध्ये कम्प्युटर पण आहे, मेमरी पण आहे, सगळं सेव्ह करायची पण सोय आहे. पण इथे नाही, इथे तशी मोठाली कपाटं होती. आता हे समोर इथे कपाट मला दिसतंय 2 दारांचं, तेवढी मोठी 4 कपाटं होती. आणि त्याची नावं आऊ, ब्रूस, उवेऊ अशी सगळी रशियन नावं होती. आणि इतकी त्याच्यात गंमत होती की प्रत्येक त्याच्यात चालणारं ऑपरेशन म्हणा, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, भागाकार सगळं आम्हाला दिव्यातून दिसायचं. आणि मग करता करता अशी वेळ यायची की तो कम्प्युटरला काही काम नाही. मग हिडू असं एक यायचं, तिथे लेटर यायचं, हिडू. हिडू म्हणजे मी रिकामा आहे. मग ते कळतं त्यांना की हा आता रिकामा आहे, तर तुम्ही काहीतरी नवीन कम्प्युटर. मग करता करता कधी कधी त्याच्यात चुका व्हायच्या, कधी ते बंद पडायचं. आणि मग आम्ही दुरुस्त करायला गेलो की नाब्राना असं एक तिथे वाक्य आहे. नाब्राना म्हणजे आर यू मॅड? आणि म्हटलं या रशियन लोकांनी घातलेत तरी काय काय असे विचित्र विचित्र ते कमेंट्स घालायच्या. आणि मग शेवटी करायचं. मग आम्ही म्हणायचो हां अरे हिडू की डंडी हिल रही आहे, म्हणजे आता सुरू झाला. इतकं आम्हाला त्याच्यात कसं चालतं ते कळल्यामुळे सुरुवातीपासून कम्प्युटरचं संबंध कसा, पोटात त्याच्या काय असतं, मनात काय असतं, सगळं कळायला लागलं. खरं. आणि मला वाटतं हे काम आपण किती चांगल्या पद्धतीने केलं असेल, कारण वेगवेगळे अडथळे येतच असतात. जसं तुम्ही म्हणालात की तो सूचना करतोय आणि मग त्याच्यावर आपल्याला मात करून पुढचा शोध लावायचा आहे. आणि ही अखंडित चालणारी प्रक्रिया होती. खूप छान. याविषयी मला अधिक जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून,
फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय संगणक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सुपर वुमनशी. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुनीता महाजन, संगणक तज्ज्ञ. ब्रेक पूर्वी आपल्याला त्यांचं नेमकं कार्यक्षेत्र कुठलं आहे याविषयी त्या माहिती देत होत्या आणि आपण त्यांच्या 1972 मध्ये विशेषतः संगणक शिकण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं त्या दौऱ्याविषयी बोलत होतो. तर मॅडम, मला त्याच्याचकडे यायचं आहे की याविषयी आपल्याला अधिक काही सांगायचं राहिलंय का? थोडंसं सांगायचं होतं की रशियामध्ये त्यावेळी दुष्काळ पडलेला होता, त्यामुळं भाज्या वगैरे विशेष काही मिळत नव्हत्या. तेव्हा आम्हाला जोंधळ्याचं काहीतरी असं खायला द्यायचे ते, आणि नंतर कुठल्या तरी दुकानात नेऊन दूध भात द्यायचे, आणि असं काय काय चालायचं गंमत जम्मत. आणि इतकी थंडी होती की तुम्ही जर रस्त्यावर आईस्क्रीम घेतलं तर ते तुमच्या पोटात गरम गरम व्हायचं, कारण त्याच्यापेक्षा बाहेर जास्त थंड होतं. पहिल्यांदा तो माझा अनुभव होता. असे बरेच दिवस गेले आणि नंतर जेव्हा तो कम्प्युटर आम्ही इन्स्टॉल केला, म्हणजे तो सुरू केला भारतात येऊन, तेव्हा भारतात असं झालं की संबंध प्रोग्रामिंगमध्ये मेसेजेस यायच्या त्या रशियनमध्ये. तेव्हा लोक काय करायचे, तेव्हा म्हणजे वैज्ञानिक होते, त्यांना कम्प्युटरजवळ आम्ही येऊ देत नव्हतो. त्यांचे प्रोग्राम एका पंच कार्डमध्ये असायचे. ते पंच कार्डचे बॉक्सेस आम्ही लोड करायचो आणि त्यातून कम्प्युटरमध्ये माहिती जायची आणि मग ते पुढे चालू व्हायचं आणि उत्तरं पण यायची. मग ते लोकांना काही कळायचं नाही. ते रशियामध्ये उत्तरं आली की हे काय म्हणतायत, मग आम्हाला सगळं ते सांगावं लागायचं. कधी कधी रशियनमध्ये मेसेज यायचे की आता हे हॅपी एंडिंग आहे, तरीसुद्धा ते त्यांना कळायचं नाही. मॅडम चूक आली बघा, काय झालं, अजून चालत नाही. अरे नाही रे बाबा, ते नुसतं हॅपी एंडिंग आहे, तुझं सगळं बरोबर झालंय. इथपर्यंत आम्हाला मजा यायची करायला. नंतर आम्ही ते हे ट्रान्सलेट केलं, त्यामुळे ते मग हे नक्कीच. मला वाटतं इतके सगळे बारकावे होते त्यात, आणि आज आपल्याला दिसताना संगणक छान दिसतो आणि आपण त्यावर कामही खूप चांगल्या पद्धतीने करू शकतोय, पण तो संगणक कुठल्या कुठल्या स्तरातून गेलाय हे जाणून घेणं हा खरंच कुतूहलाचा विषय आहे. मला वाटतं आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. पत्रकार शिवानंद वसेदार बोलतो निपाणीहून. बोला. आणि माझा प्रश्न असा आहे, पूर्वीच्या काळापासून नेहमी सगळ्या शाळा, कॉलेज, ऑफिसामध्ये सगळीकडे नुसतं लिखाणचं काम असायचं, त्यामुळे काही त्यांना टेन्शन वाटत नव्हतं आणि अभ्यास सुद्धा तसाच असायचा. पण आता कसं झालंय, म्हणून अचानकमध्ये सगळं थोडासा बदल व्हायला लागला. ऑफिसमध्ये सुद्धा संगणकाचा वापर करायला पाहिजे असं वर्ण आदेश आले असेल, कंपल्सरी करायला. तर मग त्या महिला असून देते ना, काय प्रॉब्लेम होतं की नाही मॅडम, आता एकदमच आता बदल करायचं म्हटलं की त्यांना अभ्यासक्रम कसं करायला पाहिजे, आता ते लॅपटॉप हँडलिंग कसं करायचं, कशा प्रकारे काम करायचं आहे, असे त्यांना एक मानसिकता टेन्शन होत असते मॅडम. मग तशा महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की आता ते असं केलं तर तुमचं आणि परत कंटिन्यू चांगल्या प्रकारे चालेल, म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न होता मॅडम. नक्कीच नक्कीच. त्यांचा प्रश्न असा आहे की दिवसेंदिवस म्हणजे आतापर्यंत तर बदल होत गेलेच, पण अजूनही वेगवेगळे बदल होत आहेत संगणकाच्या क्षेत्रात आणि महिला त्यावेळेला तिथे काम करत असतात. तर अशा महिलांना आपण काय सांगाल की हे जे बदल आहेत ते स्वीकारताना नेमकी कुठली काळजी घ्यायची, किंवा काही वेळेला असं होतं की तो हँडल करता येत नाही, मग काही महिलांचं थोडंसं गडबड होऊ शकते की अरे बापरे आता हे आलंय तर मी कसं हे आव्हान पेलू, आणि आपण तर अनेक आव्हानं पेलली आहेत. तर काय सांगाल अशा महिलांना, काय संदेश द्याल? मी त्यांना सांगेन की तुम्ही जरा शांत राहा, मोठे मोठे श्वास घ्या आणि विचार करा. लॉजिकल थिंकिंग म्हणतात तसं, की आता ह्याच्या पुढे कशा पद्धतीने हे सोडवता येईल. कारण कम्प्युटर काहीही त्याला होत नसतं, आपण काही फार चुका केल्या तरी फारसा काही बदल होत नसतो, तो तसा घट्टच असतो. त्यामुळं आपण त्याला घाबरायचं नाही, फक्त विचार करायचा की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण कुठे चूक करत आलो, आणि हे सगळं लिहून काढायचं. मग ते आपोआप लक्षात येतं की आपण काय केलेलं असेल. हे प्रोग्रामिंगचं म्हणजे मर्म आहे. आणि दुसरी एक गोष्ट मी नेहमी सांगते, ती कदाचित पुरुषांना थोडा राग येतो, की बायका ह्या नॅचरल प्रोग्रामर असतात. म्हणजे काहीही स्वयंपाकघरात कुठेही त्या आपलं प्रोग्रामिंग नकळत करत असतात. ह्यानंतर हे काम करायचं, त्यानंतर ते काम करायचं, तर सगळं लवकर होईल. बाजारात गेलो तर बरोबर हे 4 गोष्टी आणायच्या, हे असं सगळं त्या आपोआप करतच असतात. त्यामुळं बायकांना काही घाबरायची गरज नाही.
कुठलंही आव्हान आलं तरी ते शांतपणे विचार करून ते पेलता येतं. वा, मला वाटतं आपण सगळ्या सखींना दिलेली ही कॉम्प्लिमेंट आहे आणि खूप चांगलं कौतुक आपण केलं या प्रोग्रॅमिंगच्या निमित्तानं की त्यांनी सुद्धा घाबरून जाऊ नये. उद्या संगणकाचा काही आणखीन प्रोग्राम बदलला तर शांतपणे विचार करून आपण त्याच्यावर नक्कीच मार्ग काढू शकतो. आता मला आपल्या पुढच्या अनुभवाकडे यायचं आहे आणि तो आहे नॉर्वेचा अनुभव की हे संगणकाचे शोध लागत असताना आपल्याकडे सुद्धा प्रशिक्षण दिलं जात होतं नवनवीन चांगल्या पद्धतीचं प्रोग्रॅमिंग तयार करण्यासाठी. तर आपण 1986 साली नॉर्वेला गेला होतात, नॉर्वेला आपल्याला पाठवण्यात आलं. तर तिथे नेमकं कुठल्या पद्धतीचं प्रशिक्षण आपण घेतलं आणि आपल्याकडे त्याची जडणघडण नंतर केली गेली, काय सांगाल? तिथे ते 3ऱ्या पिढीचा कम्प्युटर आला होता, त्याला मिनी कम्प्युटर म्हणायचो. ते छोटे डबेच होते आणि त्याच्यात कम्प्युटरचं मूळ कल्पना तीच होती, तरी पण त्याच्यात ICs वापरल्यामुळे ते आकार त्यांचा छोटा झाला होता आणि एकापेक्षा जास्त आम्ही 12 कम्प्युटर्स घेऊ शकलो. आणि बेसम 6 एक होता ज्या खोलीत, त्या खोलीत हे 6 आणि दुसरीकडे आणखीन 6 असे आम्ही 12 कम्प्युटर्स घेतले. आता आपण चैताली, मी तुझ्याकडे बोलते म्हणजे तुला ते ऐकू येतं कारण हवा आहे, सगळं आहे, मग ते कम्युनिकेशन आहे. मग तसं ह्या कम्प्युटरमध्ये कम्युनिकेशन करण्याकरता वेगळ्या वायर्स जोडून त्यांचं एक नेटवर्क तयार केलं होतं. आणि आता आपल्याला ते सगळंच माहिती आहे, वर्ल्ड वाईड वेब आणि IC, इंटरनेट प्रोव्हायडर्स वगैरे, USB. त्यामुळे ते आता ते जास्त प्रगत झालं आहे. तेव्हा ते कमी होतं आणि एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरशी बोलायचा. म्हणजे 2 भाग होते आमच्या. मॉड्युलर लॅब म्हणून आहे BARC मध्ये, त्याच्यात ABCD असे 4 भाग आहेत. तर A भागात 6 कम्प्युटर्स होते आणि D भागात जिथे आम्ही आहोत तिथे 6 होते. मग लोक काय करायचे, A भागात बसायचे आणि तिथून कनेक्ट करून कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरवर आपला प्रोग्राम रन करायचे. तेव्हा माझ्या मनात आलं की हे कम्प्युटर सगळे कनेक्टेड आहे, जास्त स्पीड मिळवायला पाहिजे, तर आपण हे जोडू शकतो का? मग त्या दृष्टीनं मी संबंध जगात काय चाललंय ते पाहायला सुरुवात केली. वेगवेगळ्या तऱ्हेनं ते जोडत होते. सोपं उदाहरण म्हणजे मग त्याच्यातून माझ्या मनात पॅरलल प्रोसेसिंग करावं असं आलं. तर काय आहे की साधारण खूप मोठे लोक जेवायला असणार, खूप नंबर जास्त असला की एकाला 4 बायका बोलावून आपण ते पटापटा करून टाकतो. त्यावेळी आपल्यामध्ये इतकं कम्युनिकेशन असतं, इतकं सगळं व्यवस्थित करतो की एखादं पोळी करायची तरी 4 पोळपाट मांडून आपण त्या पोळ्या पटकन करतो. तात्पर्य काय की एका प्रोग्रामचं अनेक भागात विभाजन करायचं आणि ते विभागलेले प्रोग्राम एकाच वेळी अनेक कम्प्युटर्समध्ये रन करायचे ज्यांच्यामध्ये कम्युनिकेशन आहे, जे एकमेकाशी बोलू शकतात आणि शेवटी ते उत्तर एकत्र करून द्यायचं. तर हा पॅरलल कम्प्युटिंगचा जो गाभा आहे तो त्यावेळी आम्ही केला आणि संबंध जगात काय काय तऱ्हेतऱ्हेचे कम्प्युटर्स यायचे. ट्रान्सप्युटर म्हणून एक नवीन चिप काढली. त्या एका कम्प्युटरला 4 कनेक्टिंग वायर्स होत्या, म्हणजे असे ते 4 ह्यांनी जोडले जाऊ शकत होते. ते खूपच आम्हाला त्यावेळी त्याचा मोह पडला होता. पण नाही, ज्यावेळी असं ठरवलं की BARCने जास्त वेगवान कम्प्युटर्स पाहिजेत आणि आपल्याला एक सिंगल कम्प्युटर वेगवान करता येत नाही, तर अनेक कम्प्युटर जोडून पॅरलल प्रोसेसिंग करायचं. त्याच्याकरता हार्डवेअर पाहिजे, ते जोडणारे इंटरकनेक्टिंग नेटवर्क पाहिजे आणि सॉफ्टवेअर पण पाहिजे. खरं. आणि त्या सॉफ्टवेअरचा इंटरफेस पण सोपा पाहिजे. बरोबर. आणि मला वाटतं ही अशी प्रक्रिया चालू होती आणि त्यातून मग अनुपम संगणकाचा जन्म झाला. मला वाटतं आता त्याच्याकडे येतोय आपण, पण आपल्याला फोन येतोय कार्यक्रमात, तो घेऊया. दादा उबाळे आपल्याला प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे की महिला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संगणकावर काम करून जबाबदारी बजावत आहेत याबद्दल सांगा. बर बर. त्यांचा प्रश्न असा आहे की महिला संगणकाच्या कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये कुठे कुठे त्या काम करतायत आणि ते कशा जबाबदाऱ्या पार पाडतायत, काय सांगाल? महिला आता तर सगळ्याच क्षेत्रातून काम करतात. त्या हार्डवेअर इंजिनियर पण आहेत. पण आमच्या वेळी साधारण माझी मैत्रीण रस्तोगी
तीच हार्डवेअर इंजिनियर होती, बाकी फारशा बायका नव्हत्या. पण आता सगळ्या बायका ते करतायत, त्या प्रोग्रामर पण आहेत. आणि ते काम ते मुख्य म्हणजे त्या काय करतायत की प्रचंड डेटा तयार झालेला आहे, तो हँडल कसा करायचा, त्याचे ते मॅनेजर बनतात त्या. आणि ते कशा तऱ्हेने केलं म्हणजे ते लवकर होईल. बँकामध्ये बघा ना, सॉफ्टवेअर घातलेलं आहे, ते एक बँक दुसऱ्या बँकेला जोडलेली आहे, कुठूनही काहीही आपण करू शकतो. हे सहजासहजी नाही झालं. आणि बँकात ज्या ज्या स्त्रिया आहेत त्या हे संबंध हँडल करूच शकतात. आणि इंटेल अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये पण कम्प्युटर इंजिनियर बायका आहेत, मुली आहेत. त्या त्यात नवीन चिप डिझाईन करतात. तात्पर्य काय, पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करतात. आणि कुठेही मला तेव्हासुद्धा जाणवलं नाही आणि आताच्या मुलींना जाणवत नसेल की त्या काही वेगळं करतायत किंवा त्यांना काही स्पेशल ट्रीटमेंट मिळते किंवा त्यांना काही अडथळे येतात स्त्री असल्यामुळे. असं कुठेही सुदैवानं आम्हाला जाणवलं नाही आणि आताही ते जाणवत नसेल. त्यामुळे बायका तितक्याच हिरिरीने आता सगळ्या क्षेत्रात काम करतात. खरंय खरंय. आणि तुम्ही हे फार महत्त्वाचं म्हणालात की त्याही वेळेला तुम्हाला हे जाणवलं नाही आणि त्याच वेळेला अनुपम या सुपर कम्प्युटरचा जन्म होत होता. तर त्याची जडणघडण नेमकी कशी होत होती किंवा त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, कारण यातलं आपलं काम हे प्रचंड जास्ती आहे. तर काय सांगाल याविषयी? त्यावेळी सगळ्या म्हणजे इंजिनियर्स आणि सगळ्यांनी बसून कुठला चिप घ्यायचा, इंटेलचं CPU घ्यायचा की आणि कुठला घ्यायचा. एक ठरलं होतं की ट्रान्सम्प्युटर नाही घ्यायचा, कारण तो स्पेशलाइज्ड होता आणि पुढे पुढे वाढवता येत नव्हता. पण इंटेल हिरिरीनं एकामागून एक 386, 486, 586 असे काढत होता. तो फास्टर अँड फास्टर कम्प्युटर्स काढत होता, चिप्स. त्यामुळे ते एकापेक्षा जास्त कम्प्युटर घेऊन जोडायचे आणि ते कसे जोडायचे हा विचार चालला होता. तर साधारण एक बॉक्स धरा, एक फडताळ म्हणू मी, तर त्याच्यात 8 कम्प्युटर्सचे बोर्ड आम्ही बसवले आणि ते पाठीमागून बसनी जोडले. बस म्हणजे आपली रस्त्यावर चालते ती बस नव्हे, डेटा बस, इन्स्ट्रक्शन बस, त्याला पण बस म्हणतात कारण त्याच्यातून माहिती इकडून तिकडे जात असते. तर त्या कुठली बसनी जोडायचे अशा तऱ्हेचे 8चे आम्ही ग्रुप तयार केले. आणि मग पहिला अनुपम कम्प्युटर 8 कम्प्युटर्सचा होता, दुसऱ्यात 16, तिसऱ्यात 32, आता 512 चिप्सचा कम्प्युटर आहे. क्या बात आहे. म्हणजे 5 पासून आज आता इतकी संख्या ही वाढली आहे. त्याच्या पुढे आणि वाढली असेल. सध्या मी BRCत गेले नाही त्यामुळे मला माहिती नाही, पण ही संख्या वाढतेच आहे आणि दिवसेंदिवस याच्यात खूप मोठी क्रांती होती असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या कसं जोडायचं, तर फास्टर आणि फास्टर इंटरनेट कनेक्शन आपल्याला सुद्धा मिळतं. आपण सहज म्हणतो आज स्पीड नाही मिळाली, आज काय झालं, डेटा ट्रान्सफर होत नाही. ही स्पीड कम्प्युटरला जोडलं की ते माहिती फार पटकन जाते. आता एक साधं उदाहरण घ्यायचं तर वेदर फोरकास्टिंग किंवा हवामान वृत्तांत हे सांगू शकते मी. नक्कीच. मला वाटतं त्याच्यावर तर मी तुम्हाला अजून एक वेगळा प्रश्न विचारणारच आहे, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. पण कार्यक्रमात एक फोन येतोय तो घेऊया. एक सखी आपल्याला प्रश्न विचारत आहेत कल्याणहून. नमस्कार. हा नमस्कार, बोला. माझे 2 प्रश्न आहेत. हॅलो, विचारा. हा विचारा विचारा. हा, एक तर कार्यक्रम खूप चांगला ठेवलाय. माझे 2 प्रश्न असे आहेत की कॉम्प्युटरला जर प्रोग्रॅमिंग करून द्यावं लागतं तर हल्ली जी भीती वाटते लोकांना की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माणसाला हरवेल, तर ते कसं शक्य होतं, त्याला कोण प्रोग्रॅमिंग करून देतं. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की आता कोरोना काळामध्ये जसं पासाची डेट वाढवून दिली तशी ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड होती, म्हणजे ज्याला ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन म्हणतात ATVM, तर त्याची पण डेट बाहेरून वाढवून दिली. पण मग आमच्या मनात असा प्रश्न येतो की मशीनमध्ये फेरफार बाहेरून होत असतील तर आपले बँक अकाउंट किती सुरक्षित आहेत वगैरे वगैरे, त्याच्याबद्दल जरा सांगा. नक्कीच नक्कीच. सखीने आपल्याला 2 प्रश्न विचारलेत आणि मला वाटतं दोन्ही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. त्यांचा पहिला प्रश्न हा होता की आज आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आणि ही गोष्ट आत्ताच्या काळात तर खूप वाढतीये. आणि जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे आला आणि आपला जर डाटा किंवा ज्या गोष्टी आपण नोंदवून ठेवलेल्या त्या जर हरवल्या तर त्याचं काही प्रोग्रॅमिंग सेट करता येतं का, याविषयी काय सांगाल आपण? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सेव्हिंग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत.
आता सुद्धा डेटा आपला आहे तो सेव्ह करून ठेवलाच पाहिजे 2-3 ठिकाणी. नाहीतर एका ठिकाणचा हरवलं की मग तो सापडत नाही, मग तो परत तयार करणं फार कठीण जातं आणि मोलाची माहिती नाहीशी होते. अशा पूर्वी बघा भूर्जपत्रावर लिहिलेलं असायचं, ती भूर्जपत्र हरवली की त्यातली माहिती तर निघून जायची. तर आता तसं नाही आहे ना, त्यामुळे आता त्याचे फोटो काढून ठेवू शकतो आपण, काय करू शकतो. तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि माहिती सेव्ह करण्याचा अर्थार्थी संबंध नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय तर आपल्या मेंदूत जे चालतं, क्रिया चालते, मेंदूतले न्यूरॉन्स म्हणतो ते कशी माहिती नेतात, त्याप्रमाणे कम्प्युटरमध्ये सुद्धा ते वापरून, ते टेक्निक वापरून आपण प्रोग्रामिंग करू शकतो. आणि त्यांनी एक दुसरा प्रश्न विचारला होता, जो विचारला होता स्मार्ट कार्डच्या बद्दल, की त्याची नोंद वाढवून दिली, पण आपले जे ATVM आहेत ते साधारण किंवा बँकांचे जे कॉम्प्युटर्स आहेत तर तिथे आपली जी माहिती आपण नोंदवलेली असते तर ती सुरक्षित कशी ठेवली जाते याविषयी त्यांना प्रश्न होता. सुरक्षित ठेवण्याकरता पुष्कळ ते टेक्निक्स वापरतात. एक तर पासवर्ड असतो, दुसरा OTP लागला की तरच ते तुमची माहिती जाऊ शकते. नाहीतर त्या कम्प्युटरचा संबंध फाईलच्या फाईल ती दुसऱ्या एन्क्रिप्ट करू शकतो. दुसऱ्या महायुद्धात बघा संदेश जे एकमेकांना पाठवायचे ते कोणाला कळू नये म्हणून सांकेतिकदृष्ट्या त्याच्यावर प्रक्रिया केली जायची आणि मग ते नंतर पलीकडे पोहोचल्यावर ती उलटी प्रक्रिया करून ते शोधाय. या तऱ्हेनं सेन्सिटिव्ह डेटा जो असतो तो सेव्ह केला जातो, त्याच्यावर प्रक्रिया तशी केली जाते आणि एन्क्रिप्शन केलेलं असतं. तुम्ही HTTP देता आणि HTTPS देता. S म्हणजे सेक्युअर, म्हणजे S जिथे असतं तिथे संबंध ते एन्क्रिप्शन करून त्याचे कोडिंग करून ते ठेवलेलं असतं. बरोबर. तर ही आपण याच्याकडे आपण लक्ष देणं फार महत्वाचं आहे. आपल्याला फोन येतोय कार्यक्रमात. शुभांगी मुळे प्रश्न विचारतायत रत्नागिरीहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला. माझा प्रश्न असा आहे की बायनरी सिस्टीम जी कॉम्प्युटरची आहे ती संस्कृतवर आधारित आहे, बरोबर? मग आता जे इंग्रजीचं फॅड आलेलं आहे मुलांमध्ये, तर त्यांना पुढे जाऊन काही अडचण येऊ शकते का? ओके. त्यांचा प्रश्न होता की जी आपली संगणक प्रणाली आहे ती संस्कृत भाषेवरती आधारलेली आहे आणि जे इंग्रजी भाषेचं आत्ता प्राबल्य आहे तर त्याच्यामुळे कुठे अडचण निर्माण होऊ शकेल का येणाऱ्या पुढच्या पिढीला, काय सांगाल? नाही, एकतर मी इतकेच प्रणाल्या पाहिल्या पण संस्कृतची लिंक झालेली कुठली पाहिली नाही. संस्कृत भाषा कम्प्युटरला शिकवता येईल कारण ती अतिशय चांगल्या तऱ्हेनं लिहिली गेलेली आहे. तिथलं व्याकरण खूप अगदी कडक आहे. ती पाणिनीच्या सूत्राप्रमाणे केलेली आहे. पण त्याच्यामुळे कम्प्युटरची भाषा आणि त्याला काही अडचण होईल असं मला तरी अजूनपर्यंत आढळलं नाही. त्याच्यावर पेपर वाचलेले आहेत, मी ते ऐकले आहेत आणि तेही पाहिलंय. पण मला असं वाटतं इथे थोडासा गैरसमज झालाय त्यांचा की कम्प्युटर भाषा संस्कृतशीच रिलेटेड आहे, तर तसं काही नाही. नक्कीच. मला वाटतं या विषयावर आपण असंच मार्गदर्शन तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, पुढेही गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय संगणक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सुपर वुमनशी आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुनीता महाजन, संगणक तज्ज्ञ. मॅडम, तुमचं तेजस विमानाला लागणारा जो संगणक आहे तो तयार करण्यात सुद्धा प्रचंड योगदान आहे. तर ते नेमकं काय आहे हे योगदान आणि आपण कशा पद्धतीने आणि कशावर काम केलं हे जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून. तर असं आहे की तेजस विमान हे नीट तयार होऊ शकत नव्हतं कारण प्रत्येक विमानात एक वाय शेप्ड ट्यूब असते. त्या ट्यूबमधून हवा जोरात जाते आणि त्या ट्यूबचं किती जाडी किती असावी तेच ठरवायला फार कठीण असतं. ते कॅल्क्युलेशन करायला त्याला कम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स वापरतात
आणि त्याच्याकरता IBMचा कम्प्युटर जो होता त्यावेळी त्याला 21 दिवस लागायचे उत्तर यायला आणि ते उत्तर चुकलं तर पुन्हा डेटा बदलून पुन्हा उत्तर काढावं लागायचं. त्यामुळं असं ते रेंगाळतच चाललं होतं. मग ते आमच्याकडे देण्यात आलं की तुम्ही काय करू शकता का. मग आमच्या टीमने हे केलं की तो प्रोग्राम घेतला, तो पॅरललाइज केला आणि आधी शोधून काढलं की कुठला भाग जास्त गणितीय आहे, किचकट गणित कशात आहे. मग त्याचे विभाग केले आणि ते विभाग प्रत्येक कम्प्युटरवर एकाच वेळी रन केले आणि नंतर शेवटी उत्तर आणलं आणि 21 दिवसांचं आम्ही 3-4 दिवसावर ते आणलं. त्यावेळी 16 कम्प्युटर्स वापरले गेले. नंतर आम्ही 32 कम्प्युटर 64 कम्प्युटर वापरून ते 3 ते 4 मिनिटावर आलं. म्हणजे कल्पना करा की किती प्रगती झाली अनुपम वापरल्यामुळे. आणि नंतर ते लगेचच ते सोडवता आलं वैज्ञानिकांना. म्हणजे त्याकरता ते तिथले बँगलोरचे लोक आले होते, त्यांनी प्रोग्रामिंग केलं, आम्ही त्यांना मदत केली आणि ते सगळं झाल्यानंतर ते तेजस विमान त्याचं पुढे सुरू झालं, गणित पुढे करणं, कसं करायचं, बांधणं वगैरे. आणि आता ते आकाशात उडतंय आणि मला इतका आनंद होतो ते पाहिलं की हो, अनुपमचा हा एक खरा उपयोग झाला. की नक्कीच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणतात त्याला, LCA, ते आता उडायला लागलंय. वा, मला वाटतं. आणि हे सगळं तयार करताना किती वेळ लागला, किती दिवस किंवा किती कालावधी लागला? साधारण 15-20 दिवसात हे झालंच. वा, म्हणजे कम्प्युटर प्रोग्राम तेवढा झाला. त्याच्या पुढे किती लागला ते आम्हाला माहिती नाही. आणि हेच मला वाटतं हे खरंच हे कौतुकास्पद आहे. आपल्या सगळ्याच टीमचं हे खरंच कौतुक आहे. आपल्याला कार्यक्रमात अजून एक फोन येतोय तर तो आपण घेऊया. आपल्याला फोन येतोय नेहा परब यांचा विरारहून. नमस्कार. 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 मी विनया विलास परब बोलते विरारवरून. बर. मला विचारायचं होतं की कम्प्युटर शिकायला गेले मी, पण मॅडम शिकवायच्या, घरी आले की म्हणजे काही लक्षातच नाही राहायचं. तर त्याविषयी सांगा की ते काय, कसं गोडी निर्माण करावी, काय करावं जेणे आपल्याला त्याची आवड निर्माण होईल, असं विचारायचं. बरं बरं. मला वाटतं त्यांचा कदाचित प्रश्न असा आहे की जो काही जणांच्या मनात खरंच येऊ शकतो. कारण आत्ता सगळी पिढी एक्सपर्ट आहे, पण या अगोदरचे जे काही लोक आहेत त्यांना जर कॉम्प्युटर शिकायचा असेल तर ती गोडी निर्माण व्हावी यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं त्या सखीच्या मनात आहे. मी माझाच अनुभव सांगते. कोरोना सुरू झाला आणि त्यावेळी कोणी बाहेर जात नव्हतं, तर बँकांचे व्यवहार कसे करायचे, तर तोपर्यंत मी ऑनलाईन करायला सुरुवात केलीच होती. मला ते खूप सोपं गेलं. मग WGU जिथे मी काम करते त्या बायका अशाच माझ्या वयाच्या आहेत आणि त्या बऱ्याचशा पारशी आहेत. तर त्या म्हणाल्या, आमचे नातू वगैरे आम्हाला त्रास देतात, सांगत नाही, आजी तुला कळत नाही. थांब म्हटलं, कशाला नातवांना विचारायचं, मी शिकवते तुम्हाला. मग आम्ही तो क्लास घेतला. त्यांना जरा त्रास झाला समजायला आणि म्हटलं काही तुम्ही घाबरू नका, कम्प्युटर मोडत नाही, काय नाही, तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे करू शकता. आणि मग त्यांनी ते सगळे आपले बँकांचे व्यवहार त्या आपल्या आपण करायला लागले. तेव्हा मूळ काय आहे की आमच्या पिढीचे जे लोक आहेत त्यांनी आपली भीती काढून टाकली पाहिजे आणि त्याच्यात जी इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याप्रमाणे करायला सुरुवात केली पाहिजे. जरा आधी सुरुवात होते, जरा घाबरायला होतं, अमुक होतं. आणि त्यात तर व्हॉट्सॲपमध्ये मेसेजेस त्या घाबरवणाऱ्या असतातच, अमक्याचे सगळे पैसे गेले, तमक्याचे पैसे गेले. तर तसं काही नाही. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि ते पासवर्ड दिलेत, ते कुठेतरी लिहून ठेवलेत आणि पासवर्डसुद्धा चांगले जरा कॉम्प्लिकेटेडच दिले पाहिजेत आणि नंतर ते वापरून तुम्ही काम करू शकता. आणि मुख्य तुमचा OTP जो येतो तो कोणालाही सांगायचा नाही. असे काही पथ्य पाळले की सगळं तुम्हाला बसल्या जागी सगळं करता येतं. मी तर आणि एक म्हणतात की आम्ही बँकेत गेलो की तिथले लोक आम्हाला भेटतात, ते काय काय आमची मैत्री होते वगैरे. आता बँकेतल्याच लोकांची कशाला मैत्री करायला पाहिजे, कोणाशी तुम्ही बोलूच शकता ना. मैत्री काय
आपल्या घरी कामाला येतात त्यांच्याशी सुद्धा माझी छान मैत्री जमलेली आहे. बरोबर. तर तसं तसं काही नाही, तुम्ही बिनधास्त शिका आणि वापरायला लागा. कम्प्युटर वापरणं, ऑनलाईन प्रोसेसिंग हा खूप मोठी ही सोय आहे. मला वाटतं आणि तुम्ही म्हणालात हा सोयीचा भाग आहे, त्यामुळे त्याची भीती न बाळगता जागरूकता बाळगली तर कदाचित मला वाटतं ही कामं आपल्याला खूप सोयीस्कर पडू शकतात. आता कोविडचं मॅडमनी उदाहरण दिलं, त्या काळात आपण हे करू शकलो. मॅडम, मगाशी बोलता बोलता आपण वेदर फोरकास्टिंगच्या बाबतीत एक गोष्ट म्हणाला होतात की हे संगणकीय तंत्रज्ञानाचा तिथेही खूप मोठा वापर होत असतो. तर तो नेमका कशा पद्धतीने कसा उपयोग झाला, काय सांगाल? त्याचं असं आहे की कुठलंही वेदर फोरकास्टिंग करणार म्हणजे हवामानाबद्दल तुम्ही भाकीत करणार तर संबंध जगाचं हवामान कसं आहे ते बघावं लागतं. त्याच्यात कुठले कुठले करंट्स आहेत, कुठे कसं कुठल्या डायरेक्शननं जातं. मला आश्चर्य वाटलं की कुठलंही विमान उडायच्या आधी त्यांच्याकडे अप टू डेट माहिती असते की आज वेदर कसं आहे, नाहीतर ते विमान उडवू शकत नाही. आणि हे सगळं पटकन आलं पाहिजे. नाहीतर काय होतं की 24 तासाच्या आत माहिती नाही आली तर ते दिनेश्वरी भविष्य होतं. गडकऱ्यांचे ते दिनेश्वर होते ना, की आधी पाहिलं आणि मग सांगितलं की एखादी वस्तू कुठे आहे, ती कुठे आहे ते बघायचं आणि मग भविष्य सांगायचं. असं भविष्य सांगितल्यासारखं होतं. तर तसं होऊ नये म्हणून पॅरलल प्रोसेसर वापरून त्याचे पुन्हा तसंच केलं की त्या प्रोग्रामचं विभाजन केलं आणि जे वापरणारे होते त्यांना फोरट्रान लँग्वेज वापरूनच आम्ही ते करून दिलं आणि त्यामुळे ते त्यांना सोपं गेलं. तर हा मला वाटतं फार मोठा फायदा झालाय की ज्याच्यामुळे आजही खूप चांगल्या पद्धतीने हा अंदाज आणि अगदी अचूक अंदाज आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. आणि अजून एक प्रश्न हा आहे की 1970चा काळ जिथे काम सुरू झालं, वेगवेगळं संशोधन होत होतं, आपलं योगदान महत्वाचं होतं, आणि आता 2023 आजही आपण कार्यरत आहातच. तर हा जो काळ आहे याच्यातला फरक नेमका काय जाणवतो आणि आज आपण जे काम करताय ते नेमकं कुठल्या पद्धतीने आहे, काय सांगाल? आज पूर्वी तेव्हा तर आम्ही सगळंच करत होतो. तर कम्प्युटरचे पुजारीच आम्हाला म्हणायचे आणि आम्ही कोणाला आत येऊ देत नव्हतो कारण ते येऊन काही उपयोग नव्हता. आणि नंतर करता करता काय झालं, आकार केवढा लहान झाला. पूर्वी कितीतरी वेळा त्या हार्ड डिस्क माझ्या कमरेवरून मी वाहून नेलेले आहेत. पण आता कुठे हार्ड डिस्क सोडा, तुमचे सीडी तरी किती हातात तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर सगळ्यात मला आवडते ती पेन ड्राईव्ह. किती ती छोटी असते, कुठेही जाते, त्याच्यात कितीतरी माहिती तुम्ही भरून ठेवू शकता. हा तर फार मोठा बदल झालेला आहे तेव्हा आणि आतामध्ये. आणि आता सगळं हे ऑनलाईन झाल्यामुळे सगळे ठिकाणी तुम्ही पैसे पण देऊ शकता, काही करू शकता. ह्याला अर्थात कोरोनाचा फायदा झाला की बघा ना की पानवाले, भाजीवाले सगळे म्हणतात की तुम्ही लिस्ट द्या. मी तर कायम वाण्याला व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवते, तो पाठवून देतो सामान, मग मी ऑनलाईन त्याला पैसे देते. म्हणजे माझ्याजवळ कॅश पण असावे लागत नाही. हा फार मोठा तेव्हा आणि आता मधला फरक मला जाणवतो. नक्कीच. आणि मला वाटतं सगळ्या आजी आजोबांना आज त्यांच्या बोलण्यातून हे कळलं असेल की त्या जर हे करू शकतात तर आपण काय नाही करू शकत, आपणही हे करू शकतो. म्हणूनच तर इतके बदल आणि वेगवेगळी संशोधनं या क्षेत्रात होत आहेत ज्याचा आपल्याला उपयोग होतोय. अगदी मला एक शेवटाकडे प्रश्न यायचा आणि तो विचारायचा आहे की 1970-72चा काळ की तुम्ही रशियात ट्रेनिंगसाठी गेलात, त्यानंतर 1986 नॉर्वेत गेलात. तर हा काळ बघता त्या काळात घरातून बाहेर पडून तेही परदेशात जाणं हे थोडंसं नाही म्हटलं तरी वेगळं वाटणार होतं. तर एक गृहिणी म्हणून संसार करत असताना घरच्यांची साथ कशी लाभली? खूपच चांगली लाभली. कारण माझा मुलगा तेव्हा लहान होता. तर माझ्या आईकडे मी त्याला ठेवलं होतं आणि त्यानंतर मिस्टर तर माझ्याबरोबर माझ्या डिव्हिजनमध्येच होते. ते म्हणाले तुला संधी मिळते, तू सोडू नकोस, तू जा. बाकी प्रश्न माझ्या खाण्याचा होता. तो आमचे HOD होते डॉक्टर पटवर्धन. ते म्हणाले महाजन तू काही खात नसणार, अंड बिडणं मला माहिती आहे, पण अंड खायची सवय कर, नाहीतर तू तिथे मरून जाशील. तर तेव्हा तिथल्यापुरतं मी खात होते. अशा बऱ्याच गमती झाल्या. गृहिणी म्हणून मी बाहेर जाताना माझ्या मिस्टरांनी ते संबंध सांभाळला. आणि कामवाली बाई अर्थात त्यांनी आपलेपणाने केलं. मला नेहमी चांगल्याच बाया मिळाल्या की ज्या आपलेपणाने माझं
घरात मला मदत करतात. क्या बात आहे. मला वाटतं आपण आणि आपल्यासारखे अनेक सहकारी आणि त्यांची टीम ह्यांचं हे इतकं सगळं मोठं कार्य आहे की आपल्या कार्याला खरोखर सलाम आहे आणि आमचा मानाचा मुजरा आहे. आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. खरंच खूप छान विषय हाताळला गेला. आपण भेटणार आहोत असाच एक नवीन विषय घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा.